काय केलं तू नाही माणसांच्या गर्दीतून वाट काढता काढता नाकी नऊ आलं. हा पर्यंत पोचलो बुवा गाभाऱ्या पातून. समोर बघतो तर काय दूध ज्योतिबा, म्हणजे एक आपला नेहमीचा आणि दुसरा कंचित एक देवी सोबत घेऊन आलो. विचारलं तर म्हणलं की सावित्री देवी. मी म्हणलं तेव्हा आता एकाच्या नवस सामान आणले, दोघांनी काय म्हणून देऊ. तो जोरात असला हा 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 हा. मी म्हणलं तेव्हा काय चूक झाली असेल तर माफ कर, पण असं जोर असं नगस. तर तो म्हणाला अरे आम्हाला नवसाची काय गरज, सोबत फक्त श्रद्धा घेऊन यायची. मग ही कोण सावित्री. मला परत काय घेऊन म्हणत झालं होतं, अरे तुझी चिंगी पाजलेली ना ती या सावित्री देवीमुळे. हा काय बी काय देवा, नवस केलं तर ज्योतिबाला आणि चिंगी पाजलेली ती या सावित्री देवीमुळे. मग माझ्या चिंगीचं काय, तिनं बी पुस्तक गिरवलीस की. अरे वय अरे कवा ती साळत केली तवा ना. होय तर काय, मग ती साळत केली ती या सावित्री देवीमुळे. बरं मग या ज्योतिबानं काय केलं. अरे येड्या तुला अक्कल दिली तिला शाळेत पाठवायची. मला परत काय भिंगण झालं होतं. मग तो मला एका गावातल्या पारावर घेऊन गेला आणि बोलू लागला अरे जेव्हा कोण बाई शिकाय जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं शाळा काढली. लोक लय वांगाळ बोलायची, घाण घाण शिव्या घालायची, शाळेत जाताना अंगावर शेण फेकायची. देवा मग सावित्री रडत ना नाही, रडायची नाही, हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची. होय कर देवा. मग केलं काय त्या पावडरचं. अरे हल्ल्या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात, वर्ल्ड कपचे क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना याच प्रोटीन पावडर मुळे. अरे बाप रे बाप, लय ते लक्षण आहे की सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही, तिची किती लुगडी वाया गेली काय सांगू तुला. लोक फुकाचे शेण फेकाचे काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. होय करा तेव्हा. मग केलं काय त्या लुगड्यांचं. अरे हल्ल्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतं ना तीच कापड वापरून. काय चाललंय काय समजत नव्हतं, काय कळणच झालं होतं. मी आपल्या त्या देवळातला भंडारा घेतला, रामेत उतरला. ज्योतिबाच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं चांगलं. आणि मी खरा चमत्कार बघितला. उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला लूम चिकटत होती. चिंगीची कापड जिथं जिथं फाटली होती ना ती समजी जागा आता अक्षरांनी भरली होती. मी आपला खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डब्यात घातला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो. आणि घरी जाऊन बघतो तर काय त्या डब्यात भंडारा नव्हताच. त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती. चिंगी आता माझी त्या शाईने रिव्हिजन का काहीतरी करत असते. सावित्री देवीचे चमत्कार दावले येणार होते. होय आपण सर्वजण मिळून सावित्री देवीचे आभार मानूया. धन्यवाद. दीदी ना पहले मग जरा पहले से अब एक लेकिन तेरा काहीही उपयोग नाही करून. अब काय या व्हिडिओ हुआ है जा बाबा